रत्नागिरी येथील 30 वर्षीय युवकाचा रेल्वेच्या धडक्यात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। स्वरूप दयानंद कांबळे असं या युवकाचं नाव आहे। स्वरूप हा रत्नागिरीच्या उमरे कांबळेवाडी गावचा रहिवासी होता। रेल्वेच्या ट्रॅकवरून जाणं त्या जवळून जाणं हे धोकादायक असतं। यावेळी रेल्वेची धडक बसल्यास थेट मृत्यू होऊ शकतो असं असताना ही घटना घडली। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर किंवा त्या जवळून जाणं हे अत्यंत धोकादायक आहे। 8 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी 2च्या दरम्यान चांदिराई परिसरात काहींना स्वरूप दिसला होता। त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकच्या जवळ कसा गेला हे समजू शकलेलं नाही। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस या गाडीची जोरदार धडक या युवकाला बसली आणि यामध्येच त्याचा जागीच मृत्यू झाला। रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातील उमरे गावचा स्वरूप हा युवक रत्नागिरी येथील बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता। सोबतच तो अन्य वेळात प्लंबिंग आणि घराचं रंगकाम ही देखील कामं करत असे। स्वरूप याच्या मृत्यूने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्वरूप हा एकुलता एक मुलगा असलेला कांबळे कुटुंबाचा मोठा आधार होता, मात्र त्याच्या मृत्यूमुळे मोठा आधार आता हरपलाय। स्वरूप याच्या पश्चात आई वडील पत्नी 2 लहान मुलं असा परिवार आहे। मूळचे रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील असलेले कांबळे कुटुंब गेले कित्येक वर्ष रत्नागिरी परिसरात वास्तव्यास आहेत। स्वरूप यांच्या मृत्यूमुळे रत्नागिरी आणि उमरे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। या सगळ्या दुर्दैवी अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सध्या रत्नागिरी पोलीस करतायत। कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।